हा जे पोलीस स्टेशन आहे 2022मध्ये सुरू करण्यात आला होता आणि तेव्हापासून आपल्याला असं वाटत होतं की इथे जी जागा आहे, आता इथे आयुक्तालय झालं आहे आणि अधिकारी पण आयुक्तालयामध्ये DCP दर्जाचे 5 आलेले आहेत, ACP आहेत, सिनियर PI वगैरे आहेत, स्टाफ पण थोडा वाढलेला आहे. तर त्यामुळे जो वर्क हे आहे आपला वर्क प्लेस, कामाचं ठिकाण, तिथे जर जागा अरुंद किंवा कमी पडत असेल तर त्याचा पण आपला जो काम आहे त्याच्यावर थोडा प्रभाव पडतो. तर आम्ही याचा एक प्रस्ताव पाठवला होता. इथे PWDच्या माध्यमातून जे लोकप्रतिनिधींची निधी आहे त्याचा वापर करून या ठिकाणी एक नवीन वास्तू बांधण्यात आलेली आहे. त्याचा परिणाम जो आहे तो असा झालेला आहे की आता आपल्याकडे मुद्देमाल ठेवायचा असेल, लॉकअप असेल, त्यानंतर इथे जुना जो आपला जो पार्ट आहे तिथे जो सेकंड फ्लोर आहे, फर्स्ट फ्लोर आहे, त्या फर्स्ट फ्लोअरवर इट्स अन ऑल विमेन परिसर जो आहे तिथे सर्व फक्त महिला अधिकारी, महिला कर्मचारी, महिला कक्ष असा एक आहे. तर प्रत्येकाला एक व्यवस्थित स्पेस मिळालेला आहे. तसेच आपले धोरण असे आहेत की आपले जे आयुक्तालय आहेत या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला स्पेसचा प्रॉब्लेम असा वाटतो आणि किंवा थोडासा असं वाटतं की ते डागडुगी किंवा दुसरं काही नवीन कार्यालय करणे, ते पण आपण बरेच ठिकाणी करणार आहोत. तर आज या ठिकाणी त्याचा उद्घाटन आयुक्तालय जेव्हा सुरू झाला होता तेव्हा आपल्याकडे 13 होते ना तेव्हा पोलीस स्टेशन होते. नंतर 3 दातेसाहेबांच्या काळात सुरू झाले. आता माझ्या काळात पण 3 सुरू झालेले आहेत. 20वा पोलीस स्टेशन जो आपला शेवटचा पोलीस स्टेशन आहे त्याचा आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. तर आता 19 पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. पूर्ण आयुक्तालयामध्ये सुरुवातीला फरवरी 2024पर्यंत सुमारे 2000 कर्मचारी कामात होते. तर जे 2023मध्ये जे कर्मचारी ज्यांची भरती झाली 1000च्या सुमारास, ते फरवरी 2024मध्ये ट्रेनिंग पूर्ण करून आलेत. आता आयुक्तालयात सुमारे 3000 पोलीस कर्मचारी आहेत. आपला आयुक्तालयाचा जो फेज 2 आहे, फेज 2, त्याच्यामध्ये अजून 1100 पद मंजूर झालेली आहेत. त्याची भरती यावेळी होईल आणि ते झाल्यानंतर आपल्या आयुक्तालयात सुमारे 4000चे सुमारास अधिकारी कर्मचारी राहतील. आणि तसेच प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये लोकांचा कॉल अटेंड करण्यासाठी किंवा रिस्पॉन्स देण्यासाठी आपल्याकडे जे गाड्या आहेत त्या पण थोडा कमी होत्या, परंतु आता प्रत्येक पोलिसांना 2 नवीन गाडी किमान तर आहे आणि अजून 3 आहेत, मोटरसायकली पण आहेत. आणि प्रिझन व्हॅन किंवा दुसऱ्या ज्या मोठ्या गाड्या आहेत, ट्रूप मुवमेंट कॅरियर जेव्हा आपण म्हणतो TCV ट्रूप कॅरियर व्हेकल, ते पण सध्या मोठ्या संख्येत आपल्याकडे आहेत. तर आपलं इथे जसं हा मांडवी पोलीस स्टेशन सुरू झालेलं आहे, पेल्हार पोलीस स्टेशन सुरू झालेलं आहे आणि आपला जो शेवटचा जो पोलीस स्टेशन आहे तो पण याच परिसरात आपण प्रस्तावित केलेला आहे. आणि बाकी जे गुन्हेगार प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्याच्यासाठी आम्ही दक्ष आहोत, सज्ज आहोत. आणि मी आपल्याला सांगितलेलं आहे, आमचे धोरण स्पष्ट आहे, सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे. तर खल जे लोक आहेत त्यांच्याकडे पण हा निरोप जाईल. आपला एक जो ब्लू टिक जो आपण करतो ते करून येत्या 7-8 दिवसात होईल ते. ओके. एक कदम आगे, ज्यावेळेस आपल्या पाठीवर आपल्या कुटुंब प्रमुखाकडून शाबासकीची थाप पडते, ते कौतुक कोणाला येत नाही. आपली स्वतःचा अनुभव आज या ठिकाणी आहे. कुटुंब प्रमुख या नात्याने स्वतः पोलीस आयुक्त सर आणि अपर पोलीस आयुक्त सर अतिशय कौतुकाने त्यारोपण करीत आहेत. चेक
आणि इतर सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.